नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. In today's lecture we are going to concern with the another part of hydrocarbon. In today's lecture we are going to concern with the Kolbe's electrolysis reaction, which is very important reaction regarding with your HS examination as well as regarding with your any competitive examination. That means decarboxylation reaction. ओके, तर कोल्बेज रिएक्शनला आपण काय म्हणतो? डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन असं म्हणतो. व्हॉट इज द मीनिंग ऑफ DE? दॅट मीन्स रिमूव्ह, कार्बोक्सिलेशन दॅट मीन्स द CO2. द रिएक्शन इन व्हिच CO2 इज removed, this reaction is called as the decarboxylation reaction. This reaction is called as the decarboxylation reaction. Now Kolbe's electrolysis reaction, कोल्बेच्या भरपूर रिएक्शन तुम्हाला बघायचे आहेत. कोल्बे स्प्लिट रिएक्शन आहे, कोल्बे फॉर्म्युलेशन रिएक्शन आहे. आपल्याला आता या ठिकाणी काय बघायचं आहे? कोल्बेज इलेक्ट्रोलायसिस रिएक्शन. दॅट मीन्स द इलेक्ट्रोकेमिकल. आपण त्या ठिकाणी तुम्ही चॅप्टर बघितले, वेगवेगळे सेल्स आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी बघितलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला तेच बघायचं आहे की एक्झॅक्ट रिएक्शन मध्ये काय होते. रिएक्शन अतिशय सिंपल आहे, तुम्हाला व्यवस्थितपणे ट्रिक त्याची जी काय आहे की ज्यामुळे तुम्ही डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचणार आहात हे त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. नाउ सी हियर, बाय यूजिंग Kolbe's electrolysis reaction we can prepare alkane, alkene and alkyne. आपण त्या ठिकाणी काय तयार करू शकतो? अल्केन पण तयार करू शकतो, अल्कीन पण तयार करू शकतो, अल्काइन पण तयार करू शकतो. We will see one by one and step by step how alkane is formed, how alkene is formed, how alkyne is formed. Okay, let us start with the today's lecture. First alkane preparation. First alkane preparation. Now see here, whenever काय सांगतोय बा, whenever a dicarboxylic acid or whenever a carboxylic acid, अल्केन मध्ये आपण डायकार्बोक्सिलिक ऍसिड म्हणू शकत नाही, परंतु अल्कीन आणि अल्काइन मध्ये आपल्याला डायकार्बोक्सिलिक ऍसिड वापरावं लागणार आहे. आता व्हॉट इज द मीनिंग ऑफ डायकार्बोक्सिलिक ऍसिड, मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड? द स्ट्रक्चर व्हिच कंटेनिंग ओनली वन कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप इज कॉल्ड एज द मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड. इज कॉल्ड एज द मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड and the group which containing the or the compound which containing the two carboxylic acid, it is called as the dicarboxylic acid. Okay, आता पहा, what is the main difference alkane, alkene आणि alkyne च्या प्रिपरेशन मध्ये? पहा, याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अल्केन मध्ये काय घ्यायचं आहे पहा, तर मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे? वी हॅव टू टेक अ मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड. पण त्याचे किती मॉलिक्यूल घ्यायचे आहेत? आपल्याला 2 घ्यायचे. पॉइंट लक्षात आला? whereas in case of alkene and alkyne we can take only one molecule of dicarboxylic acid. लक्षात घ्या, अल्केन मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड 2 molecules, alkene and alkyne dicarboxylic compound taking only 1 molecule. लक्षात घ्या, मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड 2 molecules, dicarboxylic acid only 1 molecule. लक्षात आलं काय म्हणतोय? आता एक्झॅक्ट रिएक्शन कशी होते, काय होते हे बघणं अतिशय गरजेचं आहे. तर पहा, whenever it is the carboxylic acid is react with carboxylic acid is react with the aqueous KOH or NaOH. काय म्हणतो बा, aqueous KOH or NaOH. It gives the sodium or potassium salt of acid, and after that this sodium or potassium salt of acid when undergoes the electric current, काय म्हणतो बा, undergoes electrolysis. That means त्याच्यामधून आपण काय पास करतोय? इलेक्ट्रिक करंट पास करतोय. म्हणजे आपल्याला सेल सेटल करायचे आहे. एक बिकर घेतला, त्यामध्ये एका ठिकाणी एनोड बुडवला, एका ठिकाणी कॅथोड बुडवला, आणि त्याच्यामध्ये काय घेतोय आपण? कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला आणि ऍक्वियस काय घेतोय आपण? त्या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साइड और पोटॅशियम हायड्रॉक्साइड. म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, त्याच्यामध्ये मी सोडियम हायड्रॉक्साइड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइड टाकलं. त्यापैकी एक काही तुम्ही घेऊ शकता. आणि काय केल्यानंतर इलेक्ट्रिक करंट त्याच्यामधून पास केला. तर इलेक्ट्रिक करंट आपण पास केला तर एनोड वरती काहीतरी लिबरेट होतं, कॅथोड वरती काहीतरी रिएक्शन होतं, आणि या कॅथोड आणि एनोड मध्ये ज्या रिएक्शन होतात त्याच्यामधून आपल्याला एक प्रोडक्ट मिळतो, आणि तो प्रोडक्ट काय आहे हे आपल्याला बघणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे पहा, या ठिकाणी काय करतो, डायरेक्टली काय लिहिलं आपण? सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड. असं का लिहिलं आपण सांगा, सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड? कारण आपण काय घेतोय? ऍसिड घेतोय. KOH and NaOH आर स्ट्रॉंग बेसेस. त्यामुळे ऍसिडचा फॉर्म्युला काय बनवतो? RC डबल बॉन्ड OH. त्याच्याबरोबर मी काय केलं? NaOH ची ट्रीटमेंट केली, तर OH आणि H निघून गेला, न्यूट्रलायझेशन रिएक्शन झाली. and whenever there is a neutralization reaction there is a formation of salt and water. त्या ठिकाणी काय तयार झाला? सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड or
घेत आहे. तर NaOH घेतलं तर ऍसिड मधला जो H आहे तो काढायचा आणि त्या ठिकाणी कोण आणायचा सोडियम. तर KOH घेतलं तर ऍसिड मधला H काढायचा त्या ठिकाणी कोण आणायचा पोटॅशियम आणायचा. आणि हे आपण काय घेतोय ॲक्वियस सोल्युशन घेतोय. याचा अर्थ त्याच्यामध्ये वॉटर पण प्रेझेंट आहे. आणि ज्यावेळी हा सॉल्ट तयार होतो आणि ज्यावेळी आपण इलेक्ट्रिक करंट पास करतो त्यावेळी त्या ठिकाणी रिएक्शन काय होते घडून येते. तर पहा सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड undergoes electrolysis or electric current आणि इथे काय लिहिलंय choice of H2O. जो H2O आपण aqueous medium घेतले त्याच्यामधून आपल्याला वॉटर मिळणार आहे. तर काय होतं पहा ज्यावेळी सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ ऍसिड मधून आपण इलेक्ट्रिक करंट काय करतो पास करतो त्यावेळी याचं काय होतं इलेक्ट्रोलायसिस होतं. काय होतं याचं इलेक्ट्रोलायसिस. व्हॉट इज मीनिंग ऑफ इलेक्ट्रॉन लायसिस मीन ब्रेकिंग. इलेक्ट्रॉनचं काय करतो आपण ब्रेकिंग करतो आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे. तर ह्याच्यामध्ये पहा जो प्रोडक्ट आपल्याला मिळाला तो काय मिळाला अल्केन R मिळाला प्लस या ठिकाणी तयार काय होतं CO2 H2 NaOH. चॉईस ऑफ NaOH चॉईस ऑफ CO2 आणि H2 असे बाय प्रोडक्ट तयार होतात आणि या पद्धतीने आपण काय तयार करतोय तर अल्केन तयार करतोय. आता अल्केन कोणता तयार होतो कसा तयार होतो हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. आता हे बघत असताना मी तुम्हाला ट्रिक सांगतोय. ट्रिक काय आहे पहा जो अल्काइल ग्रुप या कार्बोनिल ग्रुपला अटॅच आहे जो अल्काइल ग्रुप या कार्बोनिल ग्रुपला अटॅच आहे त्याच अल्काइल ग्रुपची रिएक्शन त्याच अल्काइल बरोबर करा तुम्हाला अल्केन मिळणार आहे. म्हणजे पहा इथं कोण आहे हा R आहे. ओके इथं कोण आहे R आहे. या R ची रिएक्शन या R बरोबर करा संपली रिएक्शन. याच्यापेक्षा वेगळं काही करायचं नाही. अँड वी कॅन गेट द अल्केन. लक्षात आलं काय म्हणतोय. आता एक्झॅक्ट अल्केन आणि अल्काइन आपण जे काही पाहणार आहोत ते पाहिजे आपण थोडंसं याचं मेकॅनिझम जे आहे ते कसं आहे हे बघणं अतिशय गरजेचं आहे. आणि तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो ड्युरिंग कोलवेज इलेक्ट्रोलायसिस रिएक्शन ऍट एनोड काय त्या ठिकाणी लिबरेट झालं किंवा काय इव्हॉल्व झालं आणि ऍट कॅथोड त्या ठिकाणी काय लिबरेट झालं आणि काय इव्हॉल्व झालं हा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जातो. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे पहा लक्षात घ्या या ठिकाणी. ओके remember that in Kolbe's electrolysis reaction very important in Kolbe's electrolysis reaction at cathode H2 is liberated while at anode CO2 is liberated. म्हणजे पहा in Kolbe's electrolysis reaction cathode वरती काय लिबरेट होणार आहे हायड्रोजन गॅस आणि एनोड वरती काय लिबरेट होणार आहे CO2 गॅस लिबरेट होणार आहे. आता एक्झॅक्ट हा R कसा तयार झाला हे आपण बघणं अतिशय गरजेचं आहे. हे जे मेकॅनिझम आहे तेच मेकॅनिझम अल्किन मध्ये तेच मेकॅनिझम तुम्हाला कुठे बघायला मिळणार आहे अल्काइन मध्ये बघायला मिळणार आहे. आता एक्झॅक्ट काय होतं पहा. ओके फर्स्ट ऑफ ऑल ऍट एनोड सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती पाहिजे की एनोड वरती काय होतं आणि कॅथोड वरती काय होतं. ओके व्हॉट इज व्हिच रिएक्शन टेक्स प्लेस ऍट एनोड अँड व्हिच रिएक्शन टेक्स प्लेस ऍट कॅथोड. सांगा एनोड वरती ऑक्सिडेशन होतं का रिडक्शन होतं. कॅथोड वरती ऑक्सिडेशन होणार का रिडक्शन होणार काय होतं हे सांगा. चला एक तुम्हाला चांगल्या पद्धतीने ट्रिक देतो पहा कसं लक्षात ठेवायचं यासाठी. ओके काय लिहितोय आपण इथं पहा मी इथं काय लिहायला लागलोय ऑक्सिडेशन. काय शब्द लिहिला मी ऑक्सिडेशन. ओके आणि आता दुसरा शब्द मी इथं लिहितोय पहा काय लिहितोय ओके दुसरा शब्द काय लिहिला मी या ठिकाणी रिडक्शन. सांगा काय कुठे होणार. ओके ऑक्सिडेशन इथे काय दिसतोय हा A दॅट मीन्स ऍट एनोड त्या ठिकाणी काय झालं बाळांनो ऑक्सिडेशन झालं. वेअर इन केस ऑफ कॅथोड C त्या ठिकाणी काय होणार आहे रिडक्शन होणार आहे. हे तुम्हाला आपण एक समजावी म्हणून या ठिकाणी ट्रिक दिली. ऑक्सिडेशन मध्ये एक्सेप्ट त्या ठिकाणी A त्या ठिकाणी लेटर आहे म्हणजे एनोड वर ऑक्सिडेशन झालं. रिडक्शन मध्ये C वर्ड आहे त्या ठिकाणी C लेटर आहे तर म्हणजे कॅथोड वरती काय झालं रिडक्शन झालेलं आहे. एनोड वरती काय होणार ऑक्सिडेशन कॅथोड वरती काय होणार रिडक्शन होणार आहे. पॉइंट लक्षात आला. ओके क्लिअर. नाउ व्हॉट इज द मीनिंग ऑफ ऑक्सिडेशन. ओके ऑर्गॅनिक मध्ये आपण काय करतो ऍडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन दॅट मीन्स ऑक्सिडेशन. रिडक्शन म्हणजे काय ऍडिशन ऑफ हायड्रोजन और रिमूव्हल ऑफ व्हॉट ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज द रिडक्शन. पण थोडंसं आपण जर इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये बघितलं तर आपल्याला लॉस ऑफ
या ठिकाणी काय झालं, सोडियम जो आहे याच्यामधला ओके हा सॉल्ट आहे, हा सोडियम त्या ठिकाणी निघून गेला, त्याच्यामध्ये बॉन्ड असतो का तर नाही. ओके हे फक्त काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जवळ आले असतात, निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजन वरती, पॉझिटिव्ह चार्ज आहे सोडियम वरती, दोघं एकमेकांच्या जवळ येतात. तर सोडियम आपण काढून टाकला तर त्या ठिकाणी सोडियम कोणत्या चार्ज घेऊन प्लस चार्ज आहे असा तो जाणार आहे. तर इथे काय मिळालं मला सांगा, CH3C डबल बॉन्ड O मायनस. ओके CH3C डबल बॉन्ड O मायनस हे किती घेतलेत आपण,
H2च्या फॉर्ममध्ये. दिस इज द एक्झॅक्ट मेकॅनिझम ऑफ दिस रिॲक्शन. आता या मेकॅनिझम मधून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, या मेकॅनिझम मधून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ऍट कॅथोड H2 इज लिबरेटेड, ऍट एनोड CO2 इज लिबरेटेड. एवढीच गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे. फायनल प्रोडक्ट कसा तयार करायचा हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. परत रिॲक्शन करू. काय सांगितलंय पहा, ज्या जो ग्रुप कुठे अटॅच आहे पहा, या C डबल बॉन्ड OON ला जो ग्रुप अटॅच आहे त्याच्यावरती काय तयार करा पहा, डॉट, आणि तो डॉट दुसऱ्या डॉटला जोडा. संपली रिॲक्शन. तर ते काय म्हणतोय की तुम्हाला ट्रिक सांगितली, हा तुम्हाला कन्सेप्ट सांगितला. कन्सेप्ट पण तुम्हाला माहिती पाहिजे, ट्रिक पण तुम्हाला माहिती पाहिजे. सिंपली आपण काय तयार करू शकतो, अल्केन तयार करू शकतो. इथं अल्केन तयार केला. आता या ठिकाणी तुम्हाला मागापासून प्रश्न पडला असेल सर हे काय केलेलं आहे. ओके, हे काय केलेलं आहे, अरे जादू आहे, जादू काय आहे, जादू आहे. याच्यामध्ये आपल्याला कळणार आहे की कोणता अल्केन तयार होणार नाही. तर जादू वगैरे काय नाही. इथं काय आहे, आपण तयार काय केलं सांगा, हायर अल्केन तयार करतो. म्हणजे मला ऍटलीस्ट अल्केन तयार करण्यासाठी किती कार्बन लागतील, 2 कार्बन लागतील. याचा अर्थ असा होतो, बाय युजिंग वर बेस इलेक्ट्रोलायसिस रिएक्शन मिथेन cannot be prepared. मिथेन cannot be prepared. लक्षात आलं का? लक्षात घ्या, कारण याच्यामध्ये किती कार्बन आहे, एकच कार्बन आहे. आणि आपण इथे काय तयार करतो, हायर अल्केन तयार करतो. जसं आपण वुड्स रिएक्शन मध्ये बघितलं तशीच रिएक्शन आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी डॉट जो आहे
का? कारण त्याच्यामध्ये एकच कार्बन आहे. मिथेन आणि मिथाइल डज नॉट एक्झिस्ट, त्यामुळे त्याचा प्रश्नच येत नाही. क्वेश्चन विचारला जातो, which of the following alkane cannot be prepared during Kolbe electrolysis reaction? तर उत्तर काय पाहिजे? मिथेन. त्याच पद्धतीने वुड्स रिएक्शन मध्ये पण आपण काय तयार करत नाही? मिथेन तयार करत नाही. पॉइंट क्लियर झाला? ओके, रिएक्शन लक्षात आली? ओके, हा एक क्वेश्चन विचारला जातो. त्याचबरोबर क्वेश्चन काय विचारला जातो? एनोड वरती आणि कॅथोड वरती काय तयार होतं? एनोड वरती काय तयार होणार? CO2. कॅथोड वरती काय तयार होणार? H2. ही तुम्हाला रिएक्शन व्यवस्थितपणे आली पाहिजे. आय होप तुम्हाला रिएक्शन व्यवस्थितपणे समजून आलेली असेल. व्हिडिओ पॉज करा, हे सर्व लिहून काढा. Let's consider this reactions. Question is complete the following sequence of reactions. या ठिकाणी तुम्हाला तीन रिएक्शन दिलेले आहेत पहा, आणि यू हॅव टू आयडेंटिफाय ए अँड बी. या ठिकाणी ए आणि बी आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. तर पहिल्यांदा काय आहे पहा, या ठिकाणी आपल्याला दिसतोय दिस इज द मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड. दिस इज द मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड. मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड आहे, लक्षात घ्या. नाव काय? प्रोपॅनॉइक ऍसिड. प्रोपॅनॉइक ऍसिड. क्लियर? ओके, काय करायचं याचं? NaOH बरोबर रिएक्शन केली, दॅट मीन्स CH3 CH2 C double bond OH. It reacts with the LOH, that means it undergoes neutralization reaction. This H and this OH removal of water molecule takes place, and we can get here CH3 CH2 C double bond O minus Na plus O minus Na plus. Okay, that means the propanoic acid, and here is the sodium salt of propanoic acid. Sodium salt of propanoic acid. After that, पुढे काय सांगितले सांगा? पुढे काय सांगितले पहा? इलेक्ट्रिक करंट. ओके, आता याच्यावरून तुम्हाला कळालं पाहिजे दिस इलेक्ट्रिक करंट, दॅट मीन्स देयर इज अ Kolbe electrolysis reaction. तर ते काय म्हणतोय? म्हणजे काय होणार सांगा? काय सांगितलं होतं? जो ग्रुप कशाला अटॅच होतोय? कार्बोनिल ग्रुपला. दॅट मीन्स या ठिकाणी या कार्बोनिल ग्रुपला कोण अटॅच आहे? हा कार्बन इथे काय तयार झाला? डॉट तयार झाला, आणि हा जो ग्रुप आहे तो वेगळा. ओके, इथे दोन मॉलिक्यूल दिले नाही, याचा अर्थ तुम्हाला ते कन्सिडर करायचे की दोन मॉलिक्यूल आहेत, आणि इथून काय निघून होणार पहा? CO2. हा CO2 निघून गेला. ओके, दॅट मीन्स आफ्टर दॅट या ठिकाणी Na दोन असणार आहे, ट्वाइस ऑफ NaOH निघून जाणार आहे, आणि H2 पण निघून जाणार आहे. नाउ वी कॅन गेट हियर द स्ट्रक्चर CH3 CH2. हा CH3 CH2, हा CH2 जोडला CH2 CH3. दॅट मीन्स देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ब्यूटेन. लक्षात आलं का? या ठिकाणी काय तयार होणार? ब्यूटेन तयार होणार. अल्केन ओळखण्यासाठी अतिशय सिंपल आहे पहा. हाऊ मेनी कार्बन ॲटम्स आर देयर? 1 2 and 3. त्यापैकी हा जो ग्रुप आहे तो निघून जाणार आहे. राहिला कोणता ग्रुप? हा दोन कार्बनचा त्या ठिकाणी कोण आपल्याला पाहिजे आहे? दोन कार्बनचा अल्केन पाहिजे आहे. तसं दोन कार्बनचा नाही, दोन कार्बन आहे, म्हणजे टोटल किती कार्बनचा अल्केन तयार होणार? 4 कार्बनचा. म्हणजे मला मिळणार आहे काय? ब्यूटेन. सिंपल. मी परत त्याला सांगतोय, जो ग्रुप या C डबल बॉन्ड OH ला अटॅच आहे, हा जो ग्रुप आहे तो या C डबल बॉन्ड OH ला अटॅच आहे, किंवा जो कार्बन या C डबल बॉन्ड O ला अटॅच आहे त्याच्यावरतीच काय तयार करायचा आहे? डॉट तयार करायचा, आणि तो डॉट त्या दुसऱ्या डॉटला जोडायचा. ओके, सेकंड रिएक्शन मध्ये पहा काय झालं? इट इज अ डायकार्बोक्सिलिक ऍसिड आहे. KOH बरोबर रिएक्शन झाली. आपल्याला माहिती आहे KOH किती घ्यावे लागतील? 2 घ्यावे लागतील. ते 2 OH या 2 OH ला काढून टाकणार आहे. 2 के इथे जाणार. वी कॅन गेट हियर द स्ट्रक्चर CH3 CH C डबल बॉन्ड O minus K plus CH C डबल बॉन्ड O minus K plus. ओके, हे स्ट्रक्चर मिळालं. that means the potassium salt of dicarboxylic acid. आफ्टर दॅट अगेन इलेक्ट्रिकल करंट आहे. म्हणजे या कार्बोनिल ग्रुपला परत सांगा कोण जोडला आहे? या कार्बोनिल ग्रुपला कोण जोडला आहे? हे कार्बन जोडले. या कार्बनवरती काय तयार होणार सांगा? डॉट तयार होणार. हा डॉट, हे दोन डॉट एकमेकाला काय करायचे? जोडायचे. फायनल प्रोडक्ट जो आपला असणार आहे तो कसा असणार आहे पहा? CH3 CH, हा डॉट CH, हा डॉट इथं आहे, आणि हे दोन डॉट जे आहेत ते एकमेकाला काय करायचे? मला पहा, इथे एक डॉट होता, इथे एक डॉट होता, हे दोन डॉट एकमेकाला
आपल्याकडे इलेक्ट्रिकल पोटेन्शियल आहे, रिडक्शन पोटेन्शियल जे आहे ते आणि सोडियम इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये तुम्ही बघितले. त्यामुळे या हायड्रोजनला इझिली हा एन काय करतो रिप्लेस करतो. लक्षात आलं? थोडंसं तुम्ही विचार करा की स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल हायड्रोजनचं जास्त असतं का सोडियमचं जास्त असतं, कोण कुणाला डिस्प्लेस करतो ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने इलेक्ट्रोकेमिकल सिरीजनुसार ते बघू शकता. तर नाही का तर खांडेकर सरांना तुम्ही त्या ठिकाणी विचारणं गरजेचं आहे की एक्झॅक्ट काय झालं. याचा अर्थ असा नाही की ती मला येत नाही, पण इलेक्ट्रोकेमिकल सिरीजची तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने ट्रिक खांडेकर सरांनी दिली असेल. आठवतंय का काय? हिना के बाल सारे काले असं काहीतरी दिलं होतं. पहा काय ते थोडंसं एकदा व्यवस्थितपणे बघा. तर दिली नसेल तर सरांना सांगा, इलेक्ट्रोकेमिस्ट्री सरांचा चॅप्टर चालू आहे त्याच्यामध्ये सर तुम्हाला देऊ करतील. तर पहा दोन सोडियम आहे, दोन सोडियम परत हे काय केले याचे निघून गेले. वी कॅन गेट हियर द स्ट्रक्चर व्हॉट CH3 C double bond C CH3 as it is, that means the C double bond O C double bond O C double bond O आणि इथे काय होणार Na plus O minus Na plus O minus. ओके, and we can get here after that electrical current त्या ठिकाणी आहे. म्हणजे परत मला याचा विचार करायचा किंवा तर नाही विचार करायचा. तयार काय झाला सॉरी डॉट आणि डॉट तयार झाला. मला मिळणार आहे काय सांगा CH3 C double bond C CH3 आणि डॉट डॉट जे आहे इथे डॉट होता इथे डॉट होता तो डॉट एकमेकांना जोडला. वी कॅन गेट हियर द ब्यूट 2YNE. काय मिळालं? ब्यूट 2YNE मिळालं. अशा पद्धतीने आपण अल्केन अल्कीन आणि अल्काइन त्या ठिकाणी तयार केलेला आहे. व्हिडिओ पॉज करा, हे व्यवस्थितपणे घ्या. ओके, या ठिकाणी पहा या सेगमेंट मध्ये आपण अजून एक रिएक्शन सिमिलर टू दॅट ऑफ कोल्बे रिएक्शन या ठिकाणी बघणार आहोत. पण ही रिएक्शन जी आहे ती फक्त अल्केन साठी आहे. दॅट मीन्स प्रिपरेशन ऑफ अल्केन a very important reaction again. ओके, आता पहा डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन, याला आपण काय म्हणतो? आपण डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन म्हणतो. ओके, आपण कोल्बे मध्ये काय वापरतो हेच वापरतो. तर त्याच बरोबर इथं पण आपल्याला काय करायचं आहे, जो रिएक्टंट आहे तोच वापरायचा, सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड. बट व्हेन आता जनरल स्टेटमेंट जे आहे ते काय आहे बघा पहिल्यांदा. व्हेन सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड इज heated with soda lime. Now what is the meaning of soda lime? Soda lime is nothing but the mixture of sodium hydroxide and calcium oxide is called as the soda lime with the 3:1 ratio. यामध्ये रेशो कसा आहे? सोडियम हायड्रॉक्साइड 3 मोल जर असेल तर कॅल्शियम ऑक्साइड किती वेळा घेतो आपण? 1 वेळा घेतो. 3:1 ratio of NaOH and CO present in the soda lime. Now what is the meaning of soda lime? Question विचारला जातो. Soda lime means what? Soda lime it is a mixture of NaOH and calcium oxide. Sodium hydroxide and calcium oxide, NaOH and CaO with the ratio 3:1. 3 moles of NaOH corresponds with the 1 mole of calcium oxide. Again in this reaction same procedure is followed. त्या ठिकाणी काय मिळणार आहे आपल्याला? सेम प्रोसेस मिळणार आहे, फक्त डॉट आपल्याला तयार करायचा नाही, CO2 निघून जाणार आहे. In this reaction CO2 is removed in the form of sodium carbonate. या ठिकाणी CO2 डायरेक्टली बाहेर न जाता तो in the form of sodium carbonate असा बाहेर जाणार आहे. पॉइंट समजून घ्या. When sodium salt of acid reacts with the soda lime, that is the sodium salt of acid is heated with the soda lime, that is a mixture of NaOH and CaO. Now what is the function of CaO? It is very important again. What is the function of CaO? What is the function of that calcium oxide? तर हा NaOH जो आहे तो कसा असतो? हायग्रोस्कोपिक इन नेचर आहे. कसा आहे तो? हायग्रोस्कोपिक इन नेचर. हायग्रोस्कोपिक दॅट मीन्स हा काय करतो? जर आपण मीठ मोठं मीठ जर आपण जास्त वेळ उघडं ठेवलं, एक्सपोजर केलं कशासाठी? एअर मध्ये, तर एअर मध्ये जो काय मॉइश्चर आहे तो काय केला जातो? ऍब्सॉर्ब केला जातो. असे पदार्थ जे काय करतील, एअर मध्ये मॉइश्चर जो आहे तो ऍब्सॉर्ब करून घेतात आणि बिकम्स वेट, आणि जे ओले होतात अशांना आपण काय म्हणतो? हायग्रोस्कोपिक असं म्हणतो. अँड टू दिस रिएक्शन वी रिक्वायर अ ड्राय कंडिशन. आपल्याला ड्राय कंडिशन असणं अतिशय गरजेचं आहे. हा NaOH काय करतो? एअर मधला मॉइश्चर ऍब्सॉर्ब करतो आणि ओला होतो. मग याला ड्राय ठेवण्याचं काम कोण करतं? तर हा कॅल्शियम ऑक्साईड ठेवतो. कळतंय का? टू बिकम NaOH ड्राय. लक्षात आलं काय म्हणतोय? टू बिकम NaOH ड्राय, दिस इज द फंक्शन ऑफ
calcium oxide because NaOH is a hygroscopic in nature. That means it absorbs moisture from the air and becomes wet. That means याला आपल्याला काय करायचं आहे, ड्राय ठेवायचं आहे. टू कीप NaOH ड्राय, काय म्हणतो बा, टू कीप NaOH ड्राय we require the calcium oxide. To keep NaOH dry we require the calcium oxide. कळतंय? रिएक्शन आपली सिंपल आहे बा. काय करायचं आहे तर इथं परत आपण विचार करायचा नाही, याचा विचार करायचा नाही. तर पहा इथून हा ग्रुप काढून टाकायचा. ओके, काय केलं बा, ट्रिक काय सांगतो, हा पूर्ण ग्रुप काढून टाकला. Na किती झाले, Na 2 झाले पहा, Na 2. ओके, COOO किती C आहे, 1. Na2CO किती आहेत पहा, 1 2 आणि 3 O3. दॅट मीन्स सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट लक्षात आलं, सोडियम कार्बोनेट लक्षात आलं का बा, सोडियम कार्बोनेट निघून गेला. दॅट मीन्स CO2 इज रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ सोडियम कार्बोनेट. आणि मिळणार काय पहा सांगा, इथं कोण आहे, R. दॅट मीन्स हा R इथले H अटॅच करायचा. वी कॅन गेट हिअर द RH प्लस Na2CO3. दॅट मीन्स वी कॅन गेट हिअर द अल्केन. आणि या ठिकाणी जर मी लक्षात घ्या, या R च्या ठिकाणी आता थोडासा बदल करूया आपण. वी कॅन गेट हिअर द सोडियम ऍसिटेट और सोडियम सॉल्ट ऑफ इथॅनॉइक ऍसिड. कसं तयार करणार सांगा, सोडियम सॉल्ट ऑफ इथॅनॉइक ऍसिड. हिअर इट इज द इथॅनॉइक ऍसिड. दॅट मीन्स द C डबल बॉन्ड OH. इथॅनॉइक ऍसिड त्याला आपण ऍसिटिक ऍसिड असं म्हणतो. सोडियम ऍसिटेट, सोडियम सॉल्ट ऑफ इथॅनॉइक ऍसिड दोघं एकच आहे. तर पहा इथून मी काय केला, H काढला आणि या ठिकाणी O मायनस आणि इथे काय तयार केला, Na प्लस. ओके, दिस इज कॉल्ड द सोडियम सॉल्ट ऑफ इथॅनॉइक ऍसिड और सोडियम ऍसिटेट और सोडियम इथॅनोएट अशी त्या ठिकाणी त्याची वेगवेगळी नावं आहेत. सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड मी घेतला प्लस काय घेतला मी, NaOH CaO हिट केला. सांगा काय मिळणार आहे आपल्याला, काय करायचं आहे पहा, जो ग्रुप कशाला जोडलेला आहे, या कार्बोनिल ग्रुपला जोडलेला आहे, त्या ग्रुपला फक्त काय जोडायचं आहे, NaOH मधला H जोडायचा आहे. दॅट मीन्स दिस CH3 and this CH we can get here the CH4 plus Na2CO3. that means there is a formation of methane. असं का की जे कोलबेरे मी कधीही तयार करू शकत नाही. त्यामुळे याचा अर्थ आहे की या ठिकाणी आपण कोणताही अल्केन या सोडा लाईम टेस्टनं तयार करू शकतो. दिस इज ऑल अबाउट द कोलबेज रिएक्शन अँड सोडा लाईम टेस्ट. कळतंय काय म्हणतोय, कोलबेज रिएक्शन मध्ये आपण बघितलं काय, अल्केन आणि अल्काइन कसा तयार होतो. वेअर इन सोडा लाईम टेस्ट वी कॅन प्रिपेअर ओनली अल्केन. ओके, आपण फक्त काय तयार करतोय, अल्केन तयार करतोय. क्लिअर. आय होप तुम्हाला व्यवस्थितपणे हे लेक्चर कळालेलं असेल. तर लेक्चर कळालं असेल तर कृपया ते लाईक करा, शेअर करा. आणि त्या ठिकाणी जो तुमचा माझे दोन्ही चॅनल त्या ठिकाणी चालू आहे, परंतु मॅक्झिमम तुम्हाला लेक्चर जे आहे ते आपल्या नवीन जे चॅनल आपण केलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला लेक्चर बघायला मिळतील. कृपया ते चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थितपणे दिसून येतील. आय होप तुम्हाला व्यवस्थितपणे सर्व रिॲक्शन कळालेल्या असेल. सोडा लाईनमध्ये मी परत एकदा सांगतो, जो ग्रुप कशाला अटॅच आहे, C डबल बॉन्ड O ला अटॅच आहे, त्या ग्रुपला फक्त काय जोडायचं आहे तुम्हाला, NaOH मधला H जोडायचा आहे. CO2 is removed in the form of sodium carbonate. Clear? Okay, thank you.